वा 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 प्रीती, अगं गीतांजलीच्या साडीत किती सुंदर दिसतेस तू. प्रीती, तू ही साडी कशी काय नेसलीस? ही साडी तर फाटलेली आहे. सुलू, नाही दादा, अरे मी पाहिलं होतं, ही साडी फाटलेलीच आहे. सुलू, तू आता काहीतरी खुसपट काढू नकोस. साडी फाटलेली असती ती नेसली असती का? नाही, माझी खात्री आहे साडी फाटलेलीच होती. अचानक कशी काय नीट झाली? विराज, अरे आता उशीर नाही होतोय का? सुलू, चल चल चल, गुरुजींना काय हवं ते बघ लोक. चल चला चला विराज, चल. चलते. ज्योती, ज्योती, मी रूम मध्ये तुला विचारलं तेव्हा तू मला सांगितलं नाहीस. आता तरी सांग कसं केलंयस ते. ताई दार उघड. अगं ताई दार उघड ना, तू अशी काय करतेस? ताई माझं ऐकून घे ना. अगं ताई ऐक ना. ताई, अगं ताई ऐक ना. अगं दार उघड ताई. गप्प बस, आवाज कर. कुठे चाललीस? हे बघ ताई, तू मला साडी घेऊ दे. ज्योती, ज्योती, हे बघ, तू काय करणार आहे साडीचं? नको घेऊ. मला प्रश्न विचारू नको, मी आले. ज्योती, ज्योती, अगं काय करतेस? मी ते आपलं काही पाहिजे का तुला? नाही आई, मी ते माझ्या गोष्टी मला हव्या होत्या म्हणून ते. ताई, ताई, अगं तू ह्यापैकी एखादी साडी नेसणार आहेस का? अगं आपलं काल बोलणं झालं ना, तू ही साडी नेसशील म्हणून. सकाळपासून तुझं दार वाजवते, तू दार उघडलं नाही. ही घे साडी. तू काय वेडी आहेस का? ही साडी फाटली आहे ना, कशी नेसणार आहे मी ही साडी? एक मिनिट बघ आणि सांग मला कुठे फाटली आहे. ही 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 फाटली. हे कसं काय घडलं? बोलत बसायला आणि सगळं सांगायला वेळ नाहीये. तू पटापट आवर. चल. अगं बस, तुझं काही राहिलंय का मला सांग. बस. अगं काय करायचं तुझं? हे सगळं करायची काय गरज होती तुला? नाही साध्य काय करायचंय तुला हे सगळं करून? काही साध्य काय होईल ना, ते येणारी वेळच ठरवेल. आणि आता मी जसं वागले ना, तसं यापुढे तुलाही वागायचंय. हे बघ ताई, माहेरी कसं तू माझं, आईचं, कीर्तीचं मन जपायचीस, तसं सासरीही तुला सगळ्यांची मनं जपायची आहेत. कळतंय का मी काय बोलते ते? हो, कळतंय ना. पाठ राखीन म्हणून आलीयस तू, पण माझ्या संसारात जरा जास्तच ढवळाढवळ करतेस. माझ्या प्रत्येक कटकारस्थानात आडवी येणारी व्यक्ती बाहेरची कोणी नसून तूच आहेस ज्योती. एकदा का तू इथून निघून गेलीस ना, की मग ह्या गायकवाडांच्या हसत्या खेळत्या घराची गाडी कशी रुळावरून घसरवते ना, ते बघच तू.
चल. चल ताई. या प्रीतीने नेमकी काय जादू केले? ही साडी तर काल फाटलेली होती, मग आज व्यवस्थित कशी झाली? काय गडबड केली हिने? आत्ता येईल खरी मज्जा. मला सॉरी म्हणायला होतोस का एवढ्या? आता भर पूजेत जेव्हा तुझ्यामुळे प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा बघ कशी तुझी लायकी निघती येते. नाही सॉरी सॉरी म्हणून तुला नाक घासायला लावलं ना माझ्यासमोर, तर नाव लावणार नाही प्रीती सावेकर. किती छान चालू आहे सगळं. खरंच हे कुटुंब खूप भारी आहे. ताईने नशीब काढलंय. आज दादा असता तर तो सुद्धा खुश झाला असता. पण देव देतो आणि कर्म नेतो असं व्हायला नको. ताईने जर तिचं वागणं बदललं नाही ना, तर पुढे तिच्यामुळे या कुटुंबाला खूप त्रास होईल. ज्योती, काय ग, काय झालं? नाही, काही नाही काका. नाही, तू म्हणतेस खरं, पण तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. काही झालंय का? अहो काका, खरंच काही नाही. एकतर तू खोटं बोलतेस किंवा तुझा चेहरा खोटं बोलतोय. आणि माझा विश्वास जिभेपेक्षा चेहऱ्यावर जास्त आहे. सांग बरं, काय चाललंय डोक्यात ते? काही नाही हो काका. म्हणजे तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय. सगळे किती खुश आहेत. माझ्या डोक्यात फक्त एवढं झालं की आई आणि कीर्तीची खूप आठवण येते. मनात आलं की त्या दोघी पण या पूजेला असत्या तर म्हणजे